नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 21 जानेवारी, वार रविवार, आणि या दिवशी आलेली आहे पुत्रदा एकादशी. ही पुत्रदा एकादशी एक अतिशय शुभ असा योगायोग जे आहे तर ती घेऊन आलेली आहेत, ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही येईल. तसंच हे एकादशीचं व्रत करणाऱ्यांवर देवी लक्ष्मी आणि एकादशीचं व्रत केल्यामुळे सर्व पापातून सुद्धा आपली मुक्तता होत असते. सोबतच बघा, या व्रतामुळे प्रत्येक संकटसुद्धा दूर होतं. श्रीहरींच्या कृपेने सर्व दोषसुद्धा नाहीसे होतात आणि माणसाला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो. पौष पुत्रदा एकादशीचं व्रत जे आहे तर हे लहान मुलांच्या सुखासाठी विशेष मानलं जातं. या दिवशी घडणारे दुर्मिळ योग हे व्रत आणि उपासनेचं दुप्पट फळ देतात. पुत्रदा एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, ब्रह्मयोग, शुक्लयोग आणि त्रिग्रही योग असे हे 5 दुर्मिळ योग जे आहे तर ते तयार होत आहे. आणि या योगामुळेच 21 जानेवारी या दिवसाचं महत्त्व हे अधिकच वाढलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्याला या अतिशय शुभ योगावरती आपल्या घरामध्ये काही उपायसुद्धा करायचे आहे. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आपल्याला उद्या सकाळी हळदीचा एक उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे घरामध्ये सुख शांती ऐश्वर्य संपत्ती नांदेल. घरातला दारिद्र्य, सर्व कर्ज, दुःख, अडचणी या नष्ट होतील आणि आपल्या घरामुलाची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. हळदीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व दिलं जातं. धार्मिक विधींसाठी सुद्धा हळद ही वापरली जाते. बघितलं असेल तुम्ही, लग्नामध्ये अंगाला हळद लावली जाते. पूजेमध्ये सुद्धा हळदीचा वापर हा केला जातो. घरामध्ये जेव्हा हळदी कुंकू असतं तेव्हा सुवासिनीला हळदी कुंकू देण्याची पद्धत आपल्याकडे आहे. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रात देखील हळदीला महत्त्व दिलेलं आहे आणि या हळदीचा संबंध थेट गुरु ग्रहांशी जोडलेला आहे. आणि जर आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत असेल, स्ट्रॉंग असेल, तर आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्या अडचणी येत नाही. कोणताही दारिद्र्य, दुःख, कर्ज हे आपल्याकडे राहत नाही असं म्हटलं जातं. म्हणून आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह हा मजबूत असावा हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जर आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह आपल्याला मजबूत करायचं असेल तर आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू समर्पित असणारं एकादशीचं व्रत हे करायचं आहे. यामुळे नक्कीच आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह हा मजबूत होईल. तर पहा, तुम्हाला उद्या सर्वप्रथम सकाळी उठल्यानंतरनं अंघोळ करायची आहे. अंघोळ केल्यानंतरनं तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे. या हळदीमध्ये थोडंसं पाणी किंवा तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे आणि यानंतर याची पेस्ट तुम्हाला बनवायची आहे. ही बनवल्यानंतर सर्वप्रथम एक स्वस्तिक आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे आणि आपल्या उंबरठ्यावरती या हळदीचं लेपन हे आपल्याला करायचं आहे. यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्तींचा प्रवेश होत नाही. या उलट आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी जी एनर्जी आहे तर ती वाढत असते आणि घरामध्ये शांततासुद्धा नांदत असते. सुख शांती ही कायम टिकून राहते. यामुळे आपल्याला सर्वप्रथम उद्या हे एक काम आपल्या घरामध्ये नक्की करायचं आहे. सोबतच उद्या एकादशी आहे तर आपल्या देवघरातल्या देवांची आपल्याला पूजा करायची आहे. बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्यांची आपल्याला पूजा करायची आहे. पंचामृतने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. सोबतच आपल्याला काय करायचं आहे, एक ग्लास घ्यायचा आहे. या ग्लासमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये थोडीशी हळद आपल्याला टाकायची आहे. आपल्या घरातली सगळी काही पूजा वगैरे करून झाल्यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनामावली जी आहे तर त्याचं तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे. यानंतर हे पाणी घेऊन तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे. विड्याचे पान असेल तर त्याने किंवा आंब्याचं पान असेल तर ते घेऊन तुमच्या घरामध्ये तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे किंवा तुम्ही हाताने शिंपडलं तरीही चालेल. यामुळे आपल्या घरामध्ये शांती नांदत असते आणि गृहक्लेश जसे की आपल्या घरामध्ये भांडणं असेल, मतभेद, कलह यासारख्या गोष्टी असतील तर त्या नक्कीच दूर होतात आणि घरामध्ये लक्ष्मी नांदत असते. यामुळे हा एक उपायसुद्धा तुम्हाला उद्या आवर्जून करायचा आहे.
सोबतच उद्या आपण जे स्नान करणार आहे, अंघोळ करणार आहे, याच्यामुळे सुद्धा आपल्याला थोडीशी हळद ही टाकायची आहे. गुरुग्रहांची कृपाही आपल्यावरती होते आणि यामुळे जर आपल्या विवाहामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील तर त्यासुद्धा दूर होतात आणि आपलं शरीर आणि मन हे सुद्धा शुद्ध होतं. तसेच ही पुत्रदा एकादशी आहे, यामुळे मुलाबाळांसाठी ही एकादशी अतिशय महत्त्वाची मानली जाते. मुलांच्या प्रगतीसाठी, उज्ज्वल भविष्यासाठी, मुलांच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला मुलांच्या कपाळावरती हळदीचा टिळक हा आवर्जून लावायचा आहे. हळकुंड असेल, थोडंसं हळकुंड घ्या, ते दगडावरती उघळून काढा, त्याची पेस्ट काढा आणि त्या आपल्या सर्व मुलांच्या कपाळावरती एक एक टिळक म्हणून आपल्याला लावायचं आहे. यामुळे मुलांचं मन हे शांत राहतं आणि अभ्यासात मुलांची प्रगती होत असते. तसेच आपल्याला उद्या काय करायचं आहे, 7 अखंड हळकुंड जे असतात ते घ्यायचे आहेत, ज्यापासून आपण हळद बनवतो. तर तशी हळकुंड तुम्हाला घ्यायची आहेत 7. एका प्लेटमध्ये घ्यायचे आहे. प्लेटमध्ये स्वस्तिक काढा, हळद आणि कुंकवाने मिक्स करून स्वस्तिक काढायचं, त्यावरती हळदी कुंकू लावायचं, थोडं अक्षता टाकायच्या, यांचा 7 हळकुंड घ्यायचे. घेतल्यानंतरनं त्या प्लेटमध्ये ठेवायचे आहे आणि प्लेटमध्ये ठेवल्यानंतरनं ती प्लेट आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. जिथे भगवान श्री हरिविष्णूचा फोटो असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती किंवा फोटो असेल त्यांच्यासमोर ही प्लेट तुम्हाला ठेवायची आहे. ही प्लेट ठेवल्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्रनामावली जी आहेत तर त्याचा तुम्हाला पठण करायचं आहे. यानंतर संपूर्ण दिवस आणि रात्रभर ही प्लेट आपल्याला तशीच आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतरनं काय करायचं, एक लाल कपडा घ्यायचा, लाल कपड्यामध्ये ही 7 हळकुंड बांधायची. बांधल्यानंतरनं माता लक्ष्मीच्या चरणी लावून ती आपल्याला आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. यामुळे काय होईल की आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहील. यामुळे घरामध्ये पैसा हा येऊ लागेल आणि सर्व कर्ज, दुःख, दारिद्र्य, अडचणी यासुद्धा नष्ट होतील. तर असा हा एक छोटासा हळदीचा उपाय करायचा आहे आणि सोबतच तुम्हाला जे काही उपाय मी सांगितलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचे आहेत. यामुळे आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होतील. सोबतच घरामध्ये सुख, शांती, समृद्धीसुद्धा नांदेल. आपल्या घराची, मुलांची, पतीचीसुद्धा भरभरून प्रगती होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.